मित्रांनो, पुण्याजवळील सासवड या ऐतिहासिक नगरीत आपलं स्वागत आहे. इथे आहे असं एक मंदिर जिथे इतिहास, शिल्पकला आणि निसर्ग या तिन्हीचं सुंदर मिलन आहे. हेच म्हणजे संगमेश्वर मंदिर. सासवड शहराच्या काठावर करा आणि चंबळी या दोन नद्यांच्या संगमावर हे मंदिर उभं आहे. संगमावर वसलेले असल्यामुळेच या मंदिराला संगमेश्वर असं नाव मिळालं. नदीच्या शांत पाण्यात आणि सभोवतालीच्या हिरवाईत या देवस्थानाची खरी शोभा खुलून दिसते. इतिहास पाहिला तर हे मंदिर पेशव्यांच्या काळात साधारण 1700च्या शतकात बांधलं गेलं असं मानलं जातं. बाजीराव पेशव्यांच्या परिवाराने इथे मोठ्या भक्तिभावाने मंदिराची उभारणी केली. काही अभ्यासकांचं मत मात्र असं आहे की यादव काळात सुद्धा या परिसरात शंकराचं प्राचीन मंदिर अस्तित्वात होतं. म्हणजेच इथे इतिहासाचे अनेक पदर दडलेले आहेत. काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर नाजूक कोरीव कामाने सजलेलं आहे. उंच शिखरावर असलेले अनेक छोटे मिनार, कलश आणि दगडी मंडप हे सगळं पाहताना जुन्या काळाच्या शिल्पकारांची कला कौशल्य डोळ्यासमोर उभे राहतात. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी घाट आणि शिड्या बांधलेल्या आहेत, ज्यातून नदीचा नजारा अप्रतिम दिसतो. आज या मंदिरात फार गर्दी नसते. दुकाने नाहीत, आवाज नाही, फक्त नदीचा मंद प्रवाह, पक्ष्यांचे आवाज आणि दगडांच्या भिंतीमध्ये दडलेली शांतता. इथे आल्यावर मनाला विलक्षण शांती मिळते. पूजा करण्यासाठी, ध्यान बसण्यासाठी किंवा इतिहास अनुभवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
सासवडमधलं संगमेश्वर मंदिर म्हणजे इतिहास, कला आणि अध्यात्म याचा सुंदर संगम. जर तुम्ही पुण्यात किंवा आसपास असाल तर इथे एकदा नक्की भेट द्या.